हेक्टरी 50,000ची मदत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा हेक्टरी 50,000 रुपये अनुदान किसान के सम्मान में हम सब मैदान में किसान के सम्मान में हम सब मैदान में हेक्टरी 50,000 अनुदान मिळालंच पाहिजे हेक्टरी 50,000 मदत मिळालीच पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे किसान के सम्मान में हम सब मैदान में शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत झालीच पाहिजे अरे या सरकारचं करायचं काय खाली मुंडावर पाय अरे हम सब एक हैं किसान के सम्मान में हम सब मैदान में किसान के सम्मान में हम सब मैदान में शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत झालीच पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत झालीच पाहिजे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे हेक्टरी 50,000ची मदत झालीच पाहिजे किसान के सम्मान में हम सब करायचं काय खाली मुंडावर पाय आणि आम्ही सरकारचं करायचं काय खाली मुंडावर पाय सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे सरसकट पीक विमा मिळालाच पाहिजे हेक्टरी 50,000 अनुदान मिळालाच पाहिजे धवलसिंह अस्मिता विनोदराव लावंड युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि कृषी पदवीधर संघटनेचा मराठवाडा कार्याध्यक्ष तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष। आज आपण जर मराठवाड्यातली परिस्थिती पाहिली असेल तर अतिवृष्टीमुळे आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे बेहाल झालेले आहेत अनेकांचे गुरंढोरं वाहून गेलेले आहेत। एकीकडे सरकार येऊन म्हणतं की आमच्याकडे पैसा नाही कायचंही सोंग करता येतं पैसा सोंग करता येत नाही इकडे मुख्यमंत्री म्हणतात की बाबा राजकारण करू नको। मग आता मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब आपण जो आपल्या वरच्या बंगल्यावर जो आपण किंग साईज जो बेड करत आहेत तो 20 लाखाचा बेड आहे पण त्यावरची जी गादी आहे त्यातला जो कापूस आहे तो शेतकऱ्याच्या बांधावरचा कापूस आहे एवढं आपण लक्षात ठेवावं। आमची एकच मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हेक्टरी 50,000चं त्यांना अनुदान मिळालं पाहिजे कारण आपण जर पाहिलं तर एकरी 18,000 ते 22,000 खर्च शेतकऱ्याला सोयाबीनसाठी येतो। सरकारनं जी काही 3,500 मदत जी काही ठेवलेली आहे एकरी ती चुकीची आहे। खरी परिस्थिती जर बघितली तर हा शेतकऱ्यांचे गुरंढोरं वाहून गेलेले आहेत। आमची दुसरी मागणी आहे की जी काही विद्यार्थी आहेत आपल्या मराठवाड्यातील तर त्यांची काही शैक्षणिक शुल्क असेल परीक्षा शुल्क असेल ते माफ करण्यात यावं। त्याचबरोबर ज्यांचं काही घरदार वाहून गेलेलं आहे पडझड झालेली आहे अशांना घरकुल मंजूर करून देण्यात यावं। त्याचबरोबर 30 तारखेपर्यंत शेतकरी स्तरावरील जी काही पीक पाहणी होती ती 30 तारखेपर्यंतची मुदत होती ती वाढवून तुम्ही 15 सप्टेंबरपर्यंत ती मुदत वाढ करावी। त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी अशी असेल की शेतकऱ्यांना कर्जमुक्त तुम्ही करावं। आपण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊ म्हणता आणि अमुकला साथ देऊ म्हणून तुम्ही सत्तेमध्ये आलात आणि छत्रपतींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या गाडीच्या देठालाही हात लावता कामा नये आणि आपण आज कशा प्रकारे वागत आहात हे थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे। एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना 50,000ची मदत झाली नाही कर्जमाफी झाली नाही पीक विमा भेटला नाही तर आम्ही फक्त प्राथमिक स्वरूपात हे आंदोलन केलेलं आहे निदर्शन आंदोलन केलेलं आहे। येत्या काळात 2-4 दिवसामध्ये जर मदत जाहीर केली नाही तर पूर्ण हे जे प्रीमायसिस आहे कलेक्टर ऑफिसचं पूर्ण शेतकरी आणि गुरंढोरांनी गच्च भरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।